नमस्कार मित्रांनो, आम्ही आज केंदूर चिंचोशी घाटामध्ये आलो आहोत। या स्थानाचं विशेष महात्म्य आहे। तर बघा, माझ्या मागे आपण या पादुका बघता आहात। तर या पादुका ज्ञानेश्वर माऊलींच्या आहे। ज्ञानेश्वर माऊलींचं विश्रांती स्थान म्हणून हे एक स्थान गणलं जातं। तर या स्थानाचा उल्लेख आपल्याला भीमा महात्म्यामध्ये बघायला मिळतो। भीमा महात्म्यामध्ये या स्थानाचा उल्लेख आला आहे। आता या स्थानाशी निगडीत अनेक दिव्य गोष्टी आहेत। त्यापैकी सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे स्वतः ज्ञानेश्वर माऊली, निवृत्तीनाथ, सोपानदेव आणि मुक्ताई हे चारही भावंड केंदूरच्या कान्होराज महाराजांना जेव्हा भेटायला जात असत तेव्हा या ठिकाणी विश्रांती घेत असत। माऊलींनी स्वतः या ठिकाणी विश्रांती घेतली होती। दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे जेव्हा महायोगी चांगदेव महाराज ज्ञानेश्वर माऊलींना वाघावरती आपल्या सगळ्या शिष्यांना घेऊन भेटायला चालले होते तेव्हा स्वतः चांगदेव महाराजही या ठिकाणी आपल्या शिष्यांसह विश्रांतीसाठी थांबले होते। तिसरी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे सद्गुरू श्री हैबतराव बाबा ज्ञानेश्वर माऊलींचे प्रिय शिष्य, ज्यांना माऊलींनी प्रगट होऊन आपल्या स्वनामाचा अनुग्रह दिला होता। तसेच ज्या हैबतराव बाबांची समाधी आज आपल्याला आळंदीच्या पहिल्या पायरीवर बघायला मिळते, ते हैबतराव बाबा जेव्हा आळंदी ते पिंपळनेर अशी निळोबारायांची पायी वारी करत असत, तर ते या रस्त्याने जात असत आणि या ठिकाणी विश्रांतीसाठी थांबत असत। चौथी सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे शांतीब्रह्म सद्गुरू श्री एकनाथ महाराजांना जेव्हा ज्ञानेश्वर माऊलींनी माझ्या कंठाला अजानाची मुळी लागली आहे, तू येऊन सोडव, काढ असा दृष्टांत दिला होता, तेव्हा शांतीब्रह्म नाथबाबा पैठणवरून निघून याच मार्गी आळंदीला गेले होते आणि स्वतः नाथबाबा पण या ठिकाणी विश्रांतीसाठी थांबले होते। तर असं या स्थानाचं विशेष महात्म्य आहे। खरं तर हे दुर्मिळ स्थान आहे, दुर्लभ स्थान आहे, कमी लोकांना हे स्थान माहिती आहे। आपण बघू शकता चारही बाजूनी अजूनही जंगल सदृश परिस्थिती आहे, घनदाट जंगल असं आहे, पर्वतांच्या मध्ये हे स्थान आहे, हे पादुकांचं स्थान आहे। तर आपण भविष्यात कधीही या मार्गे जर गेलात किंवा आळंदीला आलात तर या पादुका स्थानाला नक्की भेट द्या। ज्ञानेश्वर माऊलींचं दुर्मिळ स्थानांपैकी एक स्थान आहे। तर ह्या पादुका इथे नतमस्तक होऊन आपणही या स्थानाची ऊर्जा अनुभवा। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त। रामकृष्ण हरी। नमस्कार।